न्यायासाठी तुमच्याकडे आले आणि मारामारी करायला आले. तो आमच्या माणसावर हात उचलला. एकटा माणसाला बघून 25 लोक मंदिर आपलं, देव आपलं, दादागिरी त्यांची. असं जर चाललं ना, जसं रुक्माई मंदिर तुळजाभवानी मंदिर सरकारच्या ताब्यात गेले, हे सुद्धा एक दिवस जाईल. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. बबलू म्हणून आहे, त्याला 20 लाखाला देऊन टाकले. बाहेरचं जे मध्ये जे भूत लागणारे जे आहे त्याला 10 लाखाला बंदिरी दिली आणि बाकीच्या वसुलीला बंदिरीला 10% प्रमाणे कमिशन दिले. मग ह्याच्यामध्ये कमिटी काही दखल घेतलं, ठीक आहे. थोडाफार लोक येतात लोकलवाले, त्यांच्यासाठी थोडं आवाज उचला ना तुम्ही. म्हणजे आम्हाला पण न्यायासाठी तुमच्याकडे आम्ही बांधतो ना. दुसऱ्याने काय अपेक्षा केले का? कमिटीवर आम्ही काय आरोप टाकले का? कमिटी काय चुकीचं करायला आम्ही म्हणतो का? आज त्या लोकांना मला ब्लॅकमेल का करतात? नाही, एक मिनिट. सिद्धरामाची शपथ खावा तुम्ही. सगळ्या पंचायत सिद्धरामाची शपथ खावा. ब्लॅकमेल केलं ब्लॅकमेल म्हणून नाही, एक मिनिट मला बोलू ना. ब्लॅकमेल म्हणून म्हणतात ना दादांना. ब्लॅकमेल म्हणजे आम्हाला मंदिराशी काय अपेक्षा ठेवून ब्लॅकमेल करू? तुम्ही मंदिराच्या कमिटी आहात ना, तुमचं खर्च तर नाही ना मंदिर, आम्ही पण दर्शन करतो ना. तर नुसतं वैयक्तिक आहे आपली. पण तुमच्या हातनं होत नसेल तर सरकारच्या ताब्यात द्या मंदिर. तुमच्या ताब्यात का ठेवतात तुम्ही? तुम्हाला होत नाही, तुम्हाला पुरत नाही. आम्ही जे मागतो न्याय द्या ना आम्हाला. न्यायासाठी तुमच्याकडे आले आणि मारामारी करायला आले. तो आमच्या माणसावर हात उचलला. एकटा माणसाला बघून 25 लोक नाही देत नसेल तर पंच कमिटीमध्ये राजीनामा द्या. दुसऱ्या वस्तू द्या. युवा पिढी तुमच्या हातात होत नाही ना. कलेक्टरच्या हातात ताब्यात द्या. तुम्ही या गोष्टीचं सहा दिशा करा. हे का चाललंय गड्ड्यावर? आणि तुम्ही करत नाही. फक्त पैसा मुख्य का तुम्हाला? दुसरा कोणाचा जीव नाही का? अहो तुम्ही राहणार का? मंदिर राहणार. मंदिर उद्या सुरक्षित पाहिजे म्हणजे तुम्ही बरोबर न्याय द्या. त्यांना घेऊन काय चाललंय? तुम्हाला सांगतो, हे असं जर चाललं ना, जसं रुक्माई मंदिर तुळजाभवानी मंदिर सरकारच्या ताब्यात गेले, हे सुद्धा एक दिवस जाईल बघा. मग आम्ही सर्व या आंदोलन करू. सरकारच्या ताब्यात जाऊ. मग तेव्हा कमिटी काय करणार आहे का? आमच्या विरोधात जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट एक गोष्ट जेव्हा ट्रस्ट पूर्ण घेत असते ना, त्याला ऐकायला आहे व्यक्तीला, त्याला बजावून सांगितलं पाहिजे. नेमू नको. उतरताना आम्हाला अडचण व्हायला लागलाय. एवढं शकत नाही का? रानू क्लियर बनतो. महीने उसको दिया, मीज भी उसको तो विचार मैंने वो बंदी को दे दिया वो का लाइन पे, वो मेरा तरफ नहीं है. मैं ये देखने का वो दे दी क्या मैं मेरे को नहीं होगा. उसके पास जाओ वो काय म्हणते एका रक्कम ठीक है. ठीक है, मैंने क्या बोला शेख उसको मत दो. पूरा जो दे रहे ना 10 लाख नहीं, चलो मैं 12 लाख देता हूँ, मुझे दे दो. ठीक आहे, नुकसान करा लोक देतो. 2 लाख जास्त द्यालो ना. का दिलं नाही मला? होता नाही म्हणजे मला 25 लाख म्हणतो, त्याला 12 लाखात देतो, म्हणजे त्याला 10 लाखात देतो. ही कितपत चांगलं आहे तुम्ही सांगा. आपले कमिटी लोक, आपले समाजाचे म्हणतात, आपले हिंदू धर्मातले सगळेजण मिळून हे आलं तर यात्रा आहे ना. मंदिर आपलं, देव आपलं, दादागिरी त्यांची. ब्लॅकमेल दादाने केलंय. ठीक आहे, दादाने ब्लॅकमेल पंच कमिटी प्रेस कॉन्फरन्स घ्या. सुधीर भैरवाने आम्हाला ब्लॅकमेल करतो. पुरावे सही सादर करा ना. कमिटी बसून का गप बसले तुम्ही? तुमच्या काय चुका आहेत ना त्यात? मग तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला माहित आहे तुमच्या चुका काय? लिलाव पद्धतीत तुम्हाला धर्मदाय ऐकते काय म्हणले आदेश पण आमच्याकडे. लिलाव पद्धतीत आम्हाला असं काढता येतात की आमच्या लोकांना आपण जायचं नको वाटतं आम्हाला यायला. मी परवा काय म्हणलो, माझ्याकडे आदेश पत्रकार घेतले, न्यायालयाने आदेश दिला. सर्व गड्डा प्रत्येक दुकाने लिलाव पद्धतीने पुकारून द्या. काय तुम्हाला मला प्रत्येक दुकान लिलाव पद्धतीने दिलेला घ्या असा आदेश करून दाखवा. असं नाही तुम्ही पण दाखवा. असं नाही तुम्ही पण दाखवा. आम्हाला ज्या पद्धतीने करायला गव्हर्नमेंट सांगितलं मग तुम्ही डिक्लेअर करा ना. तुम्ही डिक्लेअर करा ना. असं गव्हर्नमेंट कसं गव्हर्नमेंटने तुम्हाला कसं दिलं आदेश तुम्हाला सांगायचं. एक गोष्ट एवढी तुम्ही समजून घ्या,
जेवढं समजतं तेवढं सोपं नाहीये. बोलणं खूप सोपं असतंय, प्रॅक्टिकल मध्ये एवढं सोपं नसतंय. काय कुणी 4 जण येऊन गोंधळ घातला म्हणजे होतं असं नाही. तिथं आम्हाला संस्था चालवताना आमचा कार्यकर्ता त्याच्यात गेला तर तुम्ही कोण जबाबदार आहे? वोट एक लक्षात घ्या, तुमच्या अडचणी आम्ही म्हणतो. आमच्या आम्हाला अडचणी- नाही का अभिमान? आमच्या अडचणी काय? आम्हाला नाही का अभिमान? आम्ही हिंदू आहे त्याचा. आम्हाला नाही. मला अभिमान आहे ना, मग ती सोडायची, त्या माणसाला काढायची. अहो, तुम्ही त्या प्रत्येकच करू शकत नाही, करू शकत नाही. आम्ही निघाली जे करायचं ते केलेलं आहे. टेंडर त्याला दिला, आम्ही हा, तर प्रत्येक गोष्ट करू टेंडर कुणाला शकत. दिला तुम्ही? आम्ही हे माणूस असतं का तिथं? आज करून तुम्हाला एक विनंती आहे. आता त्या बंदकीमुळे आमचा कार्यकर्ता जखमी झालाय. ऐका 2 मिनिटं, जखमी झालाय. आता त्या बंदकीला कंटाळा देऊ नका. त्याला इथं कारवाई तर आम्ही करू. कमिटीकडून पण कारवाई व्हायला पाहिजे. त्याला दुकान त्याला आत्ता ठेवलं. यावेळी त्याला देता कामा नये. पुढच्या वेळी आपण आम्ही 6 महिन्या अगोदर आपण नियोजन करू. 100% हिंदूंचा व्यापार आपण इथं हे करू. आणि बघायला पण हिंदू लोकांना बोला, मुसलमानांना बोलू नका. बघायला पण हिंदू लोकांना बोला, मुसलमानांना बोलू नका. आम्ही बोलत नाही. तुम्ही बोला, हिंदू लोकांनी या म्हणून. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.